Good morning, students. Welcome to the English class. How are you? We have holiday yesterday, so we could not conduct our online lecture and could not continue the interesting topic we are discussing, that is history of novel. बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला कालच्या सुट्टीमुळे कालचं ऑनलाईन लेक्चर घेता आलं नाही. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल कंटिन्यू करत आहोत. टॉपिक सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला आवर्जून हे सांगायचं आहे की तुमची व्हिडिओ बघण्याची संख्या अतिशय कमी आहे. तासाला 90 विद्यार्थी आहेत आणि व्हिडिओ फक्त 35-36 जणांनी बघितलेला आहे. आता त्या व्हिडिओच्या पुढचा भाग मी घेणार, तर तुम्ही तोच नाही व्हिडिओ अजून बघितला तर आज काय शिकवते ते तुम्हाला कळणार नाही. तर हे काही बरोबर नाही. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर व्हिडिओ बघण्याची सवय ठेवा. सो टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू आवर टॉपिक हिस्ट्री ऑफ नॉवेल. तुमच्या लक्षात असेल आत्तापर्यंत आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये जगात कादंबरी लेखनाची सुरुवात कशी झाली, त्यानंतर कादंबरी म्हणजे नेमकं काय आहे, त्याच पद्धतीने कादंबरी पहिली जगातली कादंबरी कुणी लिहिली, पहिली इंग्लिश कादंबरी कुणी लिहिली, जगप्रसिद्ध कादंबऱ्या आणि त्याचे कादंबरीकार लेखक कोण आहेत, त्यानंतर भारतीय सिनारिओ इंडियन सिनारिओमध्ये भारतीय इंग्लिश लेखकांनी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या, हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर आपण नॉव्हेलला म्हणजे काय ते देखील बघितलं की शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी आणि मोठ्या कादंबरीपेक्षा थोडी लहान असते. आज आपण जो भाग बघणार आहोत तो कादंबरीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे. तो आहे एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर नॉवेल्ला ऑन पेज नंबर 175 इन युअर टेक्स्टबुक. एलिमेंट्स म्हणजे घटक, फॅक्टर्स. कादंबरी नेमकी कोणत्या घटकांनी बनते ते आज आपल्याला बघायचं आहे. कादंबरीची रचना कशी केली जाते ते आज आपल्याला बघायचं आहे. म्हणजे एखादा लेखक कादंबरी कशी लिहितो, त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा विचार करतो आणि नेमके कादंबरीचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत हे आज आपण बघणार आहोत. सी पेज नंबर 175 एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. एक एक आपण बघणार आहोत आणि एक एक पॅरेग्राफ मी वाचणार आहे. देअर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हेल ऑर नॉव्हेल्ला. All these factors may be related to one another in work by the author. एकूण कादंबरीचे 6 घटक आहेत. अंडरलाईन करा. प्रश्न विचारला जातो, देअर आर डॅश एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल 4, 5, 6. MCQ पद्धतीने योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो. तर देअर आर 6 एलिमेंट्स, 6 घटक आहेत. कोणते आहेत ते 6 घटक? थीम म्हणजे कादंबरीचा विषय, प्लॉट म्हणजे कादंबरीची पटकथा, कॅरेक्टर म्हणजे कादंबरीतली पात्र, सेटिंग म्हणजे बॅकग्राऊंड, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, आणि लँग्वेज किंवा स्टाईल, भाषाशैली. दीज आर 6 एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. सी, what are the 6 elements of novel? Theme, plot, character, setting, conflict and language. एक एक बघूया. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. It is a philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. थीम म्हणजे काय बघा. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल. कादंबरीची मध्यवर्ती कल्पना म्हणजे थीम. इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. थोडक्यात सांगता येते. म्हणजे ह्या कादंबरीमध्ये औद्योगिक क्रांतीबद्दल माहिती आलेली आहे, किंवा या कादंबरीचा विषय धार्मिक संघर्ष असा आहे, किंवा या कादंबरीचा विषय देशाची प्रगती असा आहे, किंवा या कादंबरीचा विषय नायक नायिकेची लव्ह स्टोरी असा आहे. सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना काय आहे एखाद्या कादंबरीची, ते म्हणजे थीम. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ
विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स. सिरीज ऑफ इव्हेंट्स म्हणजे प्रसंगांची मालिका. संपूर्ण प्रसंगांच्या मालिकेतून एखादं सत्य लेखक आपल्यासमोर आणू इच्छित असतो आणि ते कोणाच्या साह्याने? कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. विशिष्ट पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून हा महत्त्वाचा जो विषय आहे कादंबरीचा तो आपल्यासमोर मांडला जातो. सो थीम इज द सेंट्रल आयडिया ऑफ नॉव्हेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. थीम इज द सेंट्रल आयडिया ऑफ नॉव्हेल. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे प्लॉट. सी, प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. It is created by the conflict either internal inside the mind of the character or external with other characters or entities. Plot may be simple, one plot, or complex, consisting the interweaving of many subplots. बघा आता प्लॉट म्हणजे काय, थीम बघितली आपण. थीम म्हणजे कादंबरीचा विषय. आता प्लॉट म्हणजे काय आहे तर विषय नुसता असून उपयोग नाही, तो विषय विविध घटना प्रसंगांच्या मालिकेतून तुमच्यासमोर आला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही टी व्ही सिरियल बघत असता तर त्या टी व्ही सिरियलमध्ये काय असतं, गोष्ट मुख्य असते पण ती प्रसंगांमध्ये गुंफलेली असते. लक्षात येतं की नाही? सो द सिरीज ऑफ इव्हेंट्स इज कॉल्ड प्लॉट. घटनांची जी मालिका असते त्याला प्लॉट म्हणतात. मग तो कसा तयार होतो? घटनांची मालिका कशी तयार होते तर समटाईम्स इट इज इंटरनल. इट एक्सप्लेन्स द माइंड ऑफ द कॅरेक्टर्स. काही वेळा एखाद्या कादंबरीमधल्या पात्राच्या मनात कोणते विचार चालले आहेत त्याच्यानुसार कादंबरी लिहिली जाते. तर काही वेळा एक्सटर्नल प्लॉट म्हणजे पात्रांचा एकमेकांशी संवाद वगैरे कृती अशा पद्धतीने ती स्टोरी सांगितली जाते. इंटरनल पण असू शकतात, एक्सटर्नल पण असू शकतात. प्लॉट मे बी सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. काही प्लॉट वन प्लॉट साधे प्लॉट असतात. साधे प्लॉट म्हणजे एक विषय घेतला, त्याला अनुसरून घडणाऱ्या सगळ्या घटना, त्यांची एक मालिका तयार झाली आणि कादंबरी पूर्ण झाली. आणि कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये काय असतात, अनेक सब प्लॉट असतात, उपविषय पण असतात आणि मग त्या उपविषयांचे पण घटना तिथं घडत असतात. अशा प्रकारच्या प्लॉटला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची रचना. सिम्पल म्हणजे साधी सरळ कादंबरी. म्हणजे उदाहरणार्थ बघा की लव्ह स्टोरी आपण घेऊया तुम्हाला आवडण्यासाठी. एक लव्ह स्टोरी आहे, नायक आहे, नायिका आहे, त्यांची इथं भेट झाली, त्यांचं प्रेम जमलं, आईवडिलांनी विरोध केला तरी पण त्यांनी लग्न केलं, नंतर सगळं सुरळीत झालं. दिस इज सिम्पल प्लॉट. आणि कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये काय असतं की नायक नायिकांचं प्रेम जमलं, ते भिन्न धर्मी आहेत, मग धार्मिक संघटना त्याच्यामध्ये उतरल्या, मग हाणामाऱ्या झाल्या, दंगल झाली, तरी पण त्यांनी लग्न केलं, दोघांकडच्या लोकांनी लग्न स्वीकारलं किंवा नाही स्वीकारलं. इथं दुसरा सब प्लॉट काय आला? धार्मिक संघटना किंवा धार्मिक वैर किंवा चालीरीती समाजमध्ये आला. म्हणजे ती दोघांची केवळ लव्ह स्टोरी राहिली नाही, सामाजिक घटना घडल्या, धार्मिक घटना घडल्या, संघटना आल्या, दंगल झाली, पोलीस आले, अमुक झालं तमुक झालं. दिस इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्लॉट. याला काय म्हणतात? गुंतागुंतीची रचना. मग प्लॉटमध्ये काय काय आपण बघितलं बघा. प्लॉट इज इसेन्शियली स्टोरी. प्लॉट म्हणजे गोष्ट, मुख्य गोष्ट काय आहे. सिरीज ऑफ इव्हेंट्स प्रसंगांची मालिका. इंटरनल ऑर एक्सटर्नल पात्रांच्या मनातले किंवा एकमेकांशी बाहेर बोलले जाणारे. त्यानंतर सिम्पल आणि कॉम्प्लेक्स, साधा सरळ प्लॉट, गुंतागुंतीचा प्लॉट. दीज आर द स्पेशलिटीज ऑर स्पेशल क्वालिटीज ऑफ अ प्लॉट. द थर्ड इसेन्शियल फॅक्टर ऑर एलिमेंट ऑफ नॉवेल इज कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे कादंबरीतली पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. आता कादंबरीमध्ये जितकं महत्त्वाचं थीम आणि प्लॉट आहे तितकंच महत्त्वाचं आहे कॅरेक्टर. कारण कॅरेक्टरायझेशन म्हणजे पात्ररचना. कादंबरीमध्ये कोणती पात्रं आली पाहिजेत, कोणती पात्रं महत्त्वाची आहेत, कोणती पात्रं कमी महत्त्वाची आहेत आणि कोणती पात्रं गोष्ट पुढे घेऊन जाणार आहेत, ती पात्रं सर्वात महत्त्वाची आहेत. मग पात्र रंगवायचं म्हणजे सोपं काम नाही. समजा कादंबरीचं नायक आहे तर तो नायक कसा रंगवावा लागतो तर
यू हॅव टू द रायटर हॅज टू डिस्क्राईब हिम फिजिकली. तो दिसायला कसा आहे, उंच आहे का बुटका आहे, गोरा आहे का काळा आहे, त्याचे केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, चेहरा कसा आहे वगैरे. दुसरं काय रंगवावं लागतं, द नेचर ऑफ द कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे, आनंदी आहे, दुःखी आहे, रडका आहे, हसरा आहे, मदत करणारा आहे, दुष्ट आहे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतो का, एकलकोंडा आहे, ऑफिसला जातो का, स्वतःचा व्यवसाय आहे. सर्व प्रकारच्या, वेन यू क्रिएट अ कॅरेक्टर यू हॅव टू डिस्क्राईब द कॅरेक्टर इन डिटेल. अत्यंत तपशिलात त्या कॅरेक्टरचं वर्णन करावं लागतं. काळा आहे का गोरा आहे इथपासून तो करतो काय, त्याचा व्यवसाय काय, त्याचा स्वभाव कसा, त्याचे कुटुंबीय कसे, हे सगळं कशामध्ये येतं, कॅरेक्टरायझेशनमध्ये येतं. बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या पात्राचं वर्तन हे सर्वात महत्त्वाचं असतं. बघा पुढचा पॅरेग्राफ. डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. कॅरेक्टर म्हणजे बघा, डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर, एखाद्या पात्राचं वर्णन म्हणजे एखाद्या थंबनेलप्रमाणे, की एकदम ढोबळ वर्णन, की उंच, गोरा आणि दुष्ट आहे, संपलं, तर याला म्हणायचं थंबनेल. आणि दुसरा प्रकार काय, मगाशी मी सांगितलं तसं अतिशय तपशिलात वर्णन, केस कसे, डोळे कसे, उंची किती, गोरा आहे का, काळा आहे का, दुष्ट आहे का, चांगला आहे का, व्हेरी डिटेल डिस्क्रिप्शन. कॅरेक्टर म्हणजे जणू काही व्हर्बल स्केच, शाब्दिक चित्रच काढलेलं असतं एखाद्या व्यक्तीचं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. सी, देअर आर मेनी कॅरेक्टर्स इन द नॉवेल. सम कॅरेक्टर्स आर इम्पॉर्टंट, सम कॅरेक्टर्स आर नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. मग जी महत्त्वाची म्हणजे कादंबरीचा नायक, नायिका, जी महत्त्वाची पात्रं आहेत त्यांचं वर्णन कसं केलेलं असतं, तपशिलामध्ये केलेलं असतं. दे आर कॉल्ड ॲज मेजर कॅरेक्टर, प्रमुख कॅरेक्टर. आणि द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. मग दुय्यम कॅरेक्टर जी असतात, म्हणजे समजा नवऱ्याचा, नायकाचा मित्र, नायिकेची मैत्रीण, त्यांच्या घरात काम करणारी बाई किंवा शेजारी, अशा प्रकारचे जे मायनर कॅरेक्टर्स असतात, जी कमी महत्त्वाची कॅरेक्टर्स असतात, त्यांचं वर्णन तितकं तपशिलात केलेलं नसतं. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ द मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. वाचक वाचत असताना कादंबरीचा जो नायक आहे, दे फॉलो द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. जी महत्त्वाची पात्रं आहेत तेच, त्यांच्याकडेच वाचकाचं जास्त लक्ष असतं, त्यामुळं त्याचं विशेष वर्णन केलेलं असतं. धिस कॅरेक्टर इज रिफर्ड टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट इज मेन कॅरेक्टर इन द कॉन्फ्लिक्ट. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे कादंबरीमध्ये जो काही संघर्ष चाललेला असतो, ज्या काही घटना घडत असतात, जे काही प्रसंग घडत असतात, त्यातला मुख्य पात्र म्हणजे प्रोटॅगॉनिस्ट. हिरो ऑफ द नॉवेल यू कॅन कॉल. आपण सिनेमाचा हिरो म्हणतो की नाही, तसं कादंबरीचा नायक हा प्रोटॅगॉनिस्ट म्हणून ओळखला जातो. इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर ॲन एंटिटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटॅगॉनिस्ट. अँटॅगॉनिस्ट म्हणजे व्हिलन, ज्याला तुम्ही म्हणता व्हिलन, खलनायक. प्रोटॅगॉनिस्ट हिरो, अँटॅगॉनिस्ट villain, and the conflict between protagonist and antagonist is called the conflict between the characters. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो आणि व्हिलनमधला जो संघर्ष आहे तो या पात्रांच्या माध्यमातून लेखक आपल्यासमोर मांडत असतो. बघा, कॅरेक्टरमध्ये आपण काय बघितलं, कॅरेक्टर इज रिलेटेड टू द प्लॉट. प्लॉट जसा लिहिलेला असतो, त्या घटना घडण्यासाठी जी लोकं आवश्यक असतात ती सगळी लोकं कादंबरीत येत असतात. का त्या पात्रांचं वर्णन, व्हर्बल स्केच, शाब्दिक चित्र म्हणजे काय असतं, कॅरेक्टरायझेशन. मग त्याच्यामध्ये एखाद्या कॅरेक्टरचं बाह्य वर्णन, त्याचा स्वभाव, डिटेल वर्णन केलेलं असतं मेजर कॅरेक्टर्सचं. आणि जे मायनर कॅरेक्टर्स असतात त्यांचं थोडक्यात वर्णन केलेलं असतं. द मेजर कॅरेक्टर इज कॉल्ड प्रोटॅगॉनिस्ट अँड द कॅरेक्टर अगेन्स्ट द प्रोटॅगॉनिस्ट इज कॉल्ड अँटॅगॉनिस्ट. हिरो म्हणजे प्रोटॅगॉनिस्ट, त्याच्या विरुद्ध जो काम करत असतो तो व्हिलन, अँटॅगॉनिस्ट. या दोघांचा संघर्ष मिळून काय बनते, कादंबरी बनते. नाव द फोर्थ एलिमेंट इज सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. आता कोणतीही गोष्ट घडण्यासाठी सेटिंग आवश्यक असतं. सेटिंग म्हणजे त्या गोष्टीची पार्श्वभूमी,
पार्श्वभूमी कशा प्रकारची असू शकते बघा. ते कुठं घडतं जगामध्ये? अमेरिकेत घडतं, भारतात घडतं, कोकणात घडतं, महाराष्ट्रात घडतं, सोलापूरमध्ये घडतं. दिस इज कॉल्ड ॲज सेटिंग, प्लेस. त्यानंतर पिरियड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कोणत्या काळात घडली ही गोष्ट? स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी घडली, नंतर घडली, आत्ता घडली, 20व्या शतकात घडली, 21व्या शतकात घडली. आणि तुम्हाला माहिती आहे का, फिक्शन म्हणजे काल्पनिक कादंबरी तर आता भविष्यकाळात सुद्धा घडू शकते. तुम्ही अशा प्रकारचे सिनेमे कदाचित बघितले असतील. पिरियड, टाईम, क्लायमेट, वेदर पण महत्त्वाचं आहे की कोणत्या हवामानात घडली, बर्फाळ हवामानात घडली का उष्ण हवामानात घडली का समशीतोष्ण हवामानात घडली. हवामान देखील महत्त्वाचं आहे. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर ॲफेक्टेड ड्यू टू सेटिंग. कारण त्या कादंबरीत घडणाऱ्या घटना आणि त्या कादंबरीतली पात्र ही त्या बॅकग्राऊंडशी रिलेटेड असणार आहेत. म्हणजे कादंबरीचा काळ, ठिकाण, हवामान या सगळ्यानुसार ती पात्र वागणार आहेत आणि या सगळ्यानुसार तिथं घटना घडणार आहेत. म्हणजे समजा एखादी कादंबरी अमेरिकेत घडत असेल तर तिथं बर्फवृष्टी दाखवावी लागेल आणि एखादी कादंबरी सोलापुरात घडली असेल तर तिथं ऊन दाखवावं लागेल. सो ऑल दीज थिंग्स आर कॉल्ड ॲज सेटिंग. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं? द बॅकग्राऊंड. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन द नॉव्हेल. कादंबरीमध्ये येणारी पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड. आता पुढचं एलिमेंट बघा, 5वं, कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फॅक्टर्स इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कादंबरीतला संघर्ष. आत्ताच तुम्हाला सांगितलं, नायक आणि खलनायकामधला संघर्ष असेल, नायक आणि समाजामधला संघर्ष असेल, नायक आणि कुटुंबामधला संघर्ष असेल किंवा एकूण समाजात चाललेला संघर्ष असेल. गोष्ट घडते तेव्हा तिथं कोणता ना कोणता संघर्ष असावा लागतो. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. एकमेकांच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांचा किंवा परिस्थितीचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. प्लॉट म्हणजे घडणाऱ्या घटना. जेव्हा संघर्ष दिसायला लागतो तेव्हा वाचकाला इंटरेस्ट निर्माण होतो की पुढं काय होणार, पुढं काय होणार, पुढं काय होणार, आणि वाचक कादंबरी वाचत राहतो. सो कॉन्फ्लिक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द नॉव्हेल. कादंबरीच्या दृष्टीने हा संघर्ष अतिशय महत्त्वाचा आहे. अँड द लास्ट एलिमेंट दॅट इज लँग्वेज ऑर स्टाईल. कादंबरीची भाषा कशी आहे, शैली कशी आहे, तेही महत्त्वाचं आहे. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज स्टाईल. एखाद्या गोष्ट सांगत असताना त्या गोष्टीचा क्रम, घटनांचा क्रम किंवा त्या घटना जास्त परिणामकारक कशा होतील त्यासाठी लेखक कोणत्या भाषेचा वापर करतो, कोणती लेखनतंत्र वापरतो, कोणत्या प्रकारची कादंबरी लिहितो, या सगळ्याला म्हणायचं लँग्वेज किंवा स्टाईल. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting the purpose. आपली कादंबरी इंटरेस्टिंग व्हावी यासाठी लेखक कधी अतिशय आकर्षक शब्दरचना करेल, अगदी तपशिलात वर्णन करेल, अलंकार वापरेल, अलंकारिक भाषेचा वापर करेल, तर कधी अगदी साधी टू द पॉईंट, अजिबात वर्णन न करता फक्त मुद्देसूद भाषा वापरेल, तर कधी दोन्हीचा वापर करेल. काहीही करून आपली कादंबरी वाचकाला इंटरेस्टिंग कशी होईल हा हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारची भाषा आणि शैली लेखक वापरत असतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नरेटिव्ह इफेक्टिव्ह. आपण कवितेच्या संदर्भात पोएटिक डिव्हायसेस बघितलेत, तर या ठिकाणी लिंग्विस्टिक डिव्हायसेस, भाषिक अलंकार तो वापरू शकतो वेगवेगळे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्गार, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना असं तो कादंबरीमध्ये करू शकतो. ऑल दीज फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नरेशन अँड क्रिएट अॅन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. या सर्व आत्ता जे आपण 6 एलिमेंट्स बघितले त्या 6 एलिमेंट्सचा मिळून परिणाम कादंबरीवर होत असतो आणि तो परिणाम ठरवतो त्या कादंबरीचं टेक्स्चर. टेक्स्चर म्हणजे रूप. ही कादंबरी कोणत्या रूपामध्ये लिहिली गेली हे 6 घटक ठरवतात. सी व्हॉट वी हॅव डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ टुडे. एलिमेंट्स ऑफ नॉवेल. देर आर 6 एलिमेंट्स ऑफ नॉवेल. थीम इज द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल. प्लॉट is essentially the story or the course of events.
of the novel. Characterization is related to the plot as the course of events take place because of the certain behavior of the characters. There are two types of characters, major characters and minor characters. Setting is the background of the novel in which the story takes place. Conflict, the struggle between the opposite forces in the story is called conflict. And language, the language and the techniques used by the author for the narration of the course of events is known as style. These are 6 elements of novel. या 6 घटकांची मिळून कादंबरी बनते. आता इथून पुढं आपण शेवटचं वाक्य बघितलं की हे 6 घटक कादंबरीचं रूप ठरवतात आणि कादंबरीची वेगवेगळी रूपं कोणती आहेत, म्हणजेच टाईप्स कोणते आहेत, कादंबरीचे वेगळे प्रकार कोणते आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. टिल देन रीड द एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑन पेज नंबर 175. Thank you very much.